प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रुटी आज आपल्याला जाणवतात. युटिलिटी शिफ्टिंगचा कुठलंही प्रोव्हिजन, सांडपाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, नदीच्या पाण्याची पाईपलाईन असेल, रिपेरीच्या बाबतीत असेल, लिकेजच्या बाबतीत असेल, तर या ठिकाणी युटिलिटी शिफ्टिंगची कुठलीही व्यवस्था प्रशासनाने केलेली दिसत नाही. ज्या पद्धतीनं साईड मार्जिन बघितलं तर पाण्याचा निचरा होण्यासाठीचं जी उपाययोजना होती त्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत. आणि ह्या इस्टिमेटचा जर आपण पूर्ण अभ्यास केला तर या इस्टिमेटमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक प्रशासनानं अशा काही त्रुटी ठेवल्यात जेणेकरून त्याचा फायदा त्या कॉन्ट्रॅक्टरला होईल आणि त्या पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्यासाठी, आपल्या शहरासाठी घातक आहेत. अशा पद्धतीनं जर एका कामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार व्हायला लागला, एवढ्या पद्धतीनं चुकीचं एस्टिमेट केली जात असतील आणि तो कॉन्ट्रॅक्टर 12 कोटीचं काम मी थांबवणार अशा पद्धतीचं पत्र महानगरपालिकेला देत असेल आणि महानगरपालिकेला वापर करून महानगरपालिकेला ब्लॅकमेल करून एस्टिमेट वाढवत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध आमचे सर्व विरोधी पक्षनेते असतील, सदस्य असतील, आम्ही त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडलेला आहे. ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. यापूर्वीसुद्धा बोरवेलच्या बाबतीत 1,64,00,000चा इस्टिमेटचा विषय या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. पुणे विभागीयपर्यंत आमच्या तक्रारी झालेल्या आहेत. अशा पद्धतीची ही रस्त्यावरची लढाई आहे. आमच्याकडे बहुमत नसल्यामुळे सभागृहामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहेत, पण ही रस्त्यावरची लढाई इचलकरंजीच्या नागरिकांच्यासाठी, इचलकरंजीच्या नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या ज्या फळा स्वरूपातून आपण जे कर भरतो त्या सगळ्यासाठी आम्ही लढत राहू. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.